श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून भाग क्रमांक 22. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा एणे दश दिशा आत्मा राम. वाणीने भगवंताचे नाम उच्चारण्यास अगदी सुलभ आहे, परंतु सारासार विचार करून भगवंताच्या नामाचा जप करणारा माणूस विरळा असतो. भगवंताच्या नामस्मरणाने ज्याचे मन भगवंताच्या स्वरूपात विलीन होते अशा माणसाला सर्व साध्य झाले असे समजावे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये सिद्धी, ज्ञान व धर्माचरण सर्व येते. साधू संतांच्या संगतीने प्रापंचिक माणसे समाधान पावतात. त्यांच्या मनाची तळमळ शांत होते. श्री ज्ञानदेव सांगतात की त्यांच्या मनावर भगवंताच्या नामाचा खोल ठसा उमटलेला आहे. त्यामुळे त्यांना दाही दिशांना म्हणजे जिकडे पाहावे तिकडे आत्मारामच दृष्टीस पडतो. भगवंताचे दर्शन करून देणारी साधने आचरण्यास कठीण आणि आचरण्यास सोपी अशी दोन प्रकारची आहेत. उदाहरणार्थ योग साधना पहा. योगामध्ये वृत्तीचा निरोध करायचा असतो. प्रथम वृत्ती म्हणजे काय हे बरोबर ओळखता आले पाहिजे. वृत्ती अतिशय सूक्ष्म असते. वृत्ती म्हणजे काय हे ध्यानात आल्यावर त्याच्याकडे सारखे लक्ष ठेवणे साधले पाहिजे. नंतर त्याचा निरोध केला पाहिजे. वृत्ती ओळखणे, वृत्तीच्या येण्यावर सारखे लक्ष ठेवणे आणि त्यांना आवरणे या तिन्ही गोष्टी सोप्या नाहीत. समजा एखाद्या साधकाला या तिन्ही गोष्टी साधल्या तरी आवरलेल्या वृत्ती केव्हा उसळतील याचा नेम नसतो. चांगल्या साधकांना वृत्ती सहज फसवतात. वृत्तीने फसवलेला साधक न कळत घसरतो. बऱ्याच वेळा तो जेथून निघाला तेथपर्यंत परत येतो. अशा कठीण साधनांच्या तुलनेने भगवंताच्या नामस्मरणाचे साधन सोपे आणि निर्धास्त आहे. तेथे चढण फार उभी नसल्याने घसरण देखील बेताचीच असते. फक्त आपण नाम घेतो म्हणजे काय करतो हे समजून नाम घ्यावे लागते. आपण खरे नाही, भगवंत खरा आहे. आपले कर्ते पण खरे नाही, भगवंताचे कर्ते पण खरे आहे. भगवंत आपल्या जीवनाचा मालक आहे. त्याच्या इच्छेने आपण जगतो. आपल्या जीवनात जे घडते ते प्रसन्न मनाने स्वीकारणे आणि पदोपदी भगवंताच्या अस्तित्वाचे भान ठेवून वागणे हा नामस्मरणाच्या मागचा सारासार विचार होय. हा विचार सतत जागा ठेवून नामस्मरण करणे दुर्लभ आहे. नाम घेताना प्रत्येक नामामध्ये भगवंताचे कर्तेपण वर्धमान होणे हे खरे नामसाधन होय. ऊत अधिक मन मिळून उन्मन शब्द तयार होतो. ऊत प्रत्ययाचा अर्थ ऊर्ध्वगती, पूर्णता, श्रेष्ठत्व असा आहे. उन्मन म्हणजे मनाची ऊर्ध्वगती, श्रेष्ठ अवस्था. मन हे जाणीव रूप आहे, म्हणून उन्मन म्हणजे जाणीवेची उत्तमावस्था होय. साधनपूर्व अवस्थेमध्ये माणसाचे मन इंद्रियांच्या दारातून बाहेरील दृश्याकडे धावते. सतत दृश्याशी संपर्क झाल्यामुळे मन दृश्यासारखे स्थूल होऊन जाते. भगवंताच्या दर्शनाची वासना निर्माण होऊन माणूस नामस्मरण करू लागतो. नामस्मरणास आरंभ केला म्हणजे भगवंताच्या दर्शनाची वासना पोसली जाते. त्यामुळे मनाला बाहेर धावण्यास शक्ती पुरवणाऱ्या वासना क्षीण होऊ लागतात. त्या क्षीण झाल्या की मनाला नामाची गोडी लागते. त्याचा स्थूलपणा कमी होऊन ते सूक्ष्मातच रमू लागते. मनाला सूक्ष्मपणा येऊन ते नामाच्या आधाराने सूक्ष्मातच रमण्याची ही प्रक्रिया सारखी चालू राहते. अखेर ते संपूर्ण सूक्ष्म होते. तेव्हा भगवंता इतके सूक्ष्म झाल्यामुळे मन भगवत स्वरूपच होऊन जाते. या दिव्य अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. भगवंताच्या नामाने ही अवस्था विनासायास साधते. ती साधल्यावर माणूस कृतकृत्य होतो. त्याला आणखी काही मिळवायचे उरत नाही. भगवंताच्या नामाचे 3 परिणाम होतात. पहिला परिणाम शक्तीचा. भगवंताचे नाम भगवंताची शक्तीच आहे.
तीच जग चालवणारी शक्ती आहे. खरे म्हणजे प्रत्येक माणूस त्या शक्तीचे एक लहानसे केंद्र असते, पण त्याच्या अंगी असणारी शक्ती तो देहातून सुख घेण्यामध्ये खर्च करतो. भगवंताच्या नामस्मरणाने प्रथम ती खर्च होणे थांबते, नंतर तिला दैवी स्वरूप येत जाते. जसजशी ती दैवी बनते तसतसे माणसाच्या अंगी सिद्धी म्हणजे अतींद्रिय सामर्थ्य प्रकट होते. योगामध्ये वृत्तीचा निरोध करून जो शक्ती संचय होतो तो नामस्मरणाने सहज व नकळत होतो. त्यात मौज अशी की योग्याला शक्तीची जाणीव राहते. नामात राहणाऱ्याला तिचे भानही असत नाही, त्यामुळे तिची बाधा त्याला होत नाही. ज्ञानाच्या बाबतीत असेच घडून येते. प्रत्येक माणसाच्या अंतरी ज्ञान असतेच, पण त्यावर त्याच्या अज्ञानाचे आवरण असते. साधनाने ते बाजूला सरते. ते पांघरून दूर करण्याची शक्ती भगवंतानेच आपल्या नामात ठेवलेली आहे. म्हणून वेदांतावरील ग्रंथ न वाचता नाम घेणाऱ्याची बुद्धी आपोआप ज्ञान संपन्न होते. नाम घेणाऱ्याच्या जीवनात धर्म जिवंत झालेला आढळतो. नीतीचे आचरण ठेवावे, आपले कर्तव्य करावे आणि कर्म भगवंताला अर्पण करावे असे धर्म सांगतो. या तिन्ही गोष्टी नाम घेणाऱ्याच्या दैनंदिन जीवनात सहज साकार होतात. अशा रीतीने नामात राहण्याची संगत ज्या संसारी माणसाला लाभते त्याच्या मनाला खरी शांती मिळते. कारण नाम घेणारा स्वतः शांत असतो. त्याची शांती इतरांच्या मनामध्ये संक्रांत होते. माणसाचे मन स्पंदनाच्या रूपाने व्यक्त होते. उदाहरणार्थ, माणसाला राग येतो तेव्हा एक प्रकारची स्पंदने होतात. माणूस प्रेम करतो तेव्हा दुसऱ्या प्रकारची स्पंदने होतात. तर तो भगवंताचे नाम घेतो तेव्हा निराळ्याच प्रकारची स्पंदने होतात. श्री ज्ञानदेवांच्या मनाची अशी स्थिती झाली की नामाच्या स्पंदनाशिवाय इतर स्पंदने येणे अशक्य झाले. त्यामुळे देहाची आसक्ती जाऊन तेथे भगवंताची प्रीती आली. जगाचे खरेपण लोपून तेथे भगवंताचे खरेपण आले आणि आपले कर्तेपण संपून जिकडे तिकडे भगवंताची जिवंत सत्ता दिसू लागली. हाच भगवंताच्या व्यापकपणाचा अनुभव होय. वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदैवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले. मानवी जीवनाचे तात्पर्य असेल तर ते भगवंताच्या नामाचा जप करणे हे आहे असे वेद, शास्त्रे आणि उपनिषदे यांचे स्पष्ट सांगणे आहे. जप, तप, कर्म आणि धर्म हे सर्व एका भगवंता वाचून व्यर्थ वाया जातात. त्यांचे विनाकारण कष्ट होतात. फुलाच्या कळीमध्ये मकरंद असतो, त्याचे सेवन करण्यात भुंगा रंगून जातो. त्याचप्रमाणे भगवंताचे नामस्मरण करण्याच्या मार्गाने जे जातात ते स्वस्थ चित्त होतात. श्री ज्ञानदेव म्हणतात की भगवंताच्या नामाचे शस्त्र मी धारण केले ते पाहून यम आमच्या कुळाच्या वाटेस जात नाही. मानव समाजामध्ये ज्ञानाची अनेक क्षेत्रे आहेत. त्या साऱ्या क्षेत्रामध्ये आप्तवचनाला मोठे महत्त्व आहे. वेद, शास्त्रे आणि उपनिषद यांचे म्हणणे आप्तवचन म्हणून प्रमाण मानतात. त्या सर्व परमार्थिक वाङ्मयामध्ये भगवंताचे दर्शन हे मानवी जीवनाचे ध्येय म्हणून वर्णन केलेले आढळते. त्याचबरोबर ते ध्येय साध्य करण्यासाठी भगवंताचे नाम हेच साधन म्हणून सांगितले आहे. ते प्रमाण मानूनच माणसाने नामसाधना करणे आवश्यक असते. पूर्वी होऊन गेलेल्या थोर ज्ञानी पुरुषांचा अनुभव आणि तर्कशुद्ध विचार या दोन गोष्टींना प्रमाण मानूनच साधना करण्यात शहाणपणा असतो. त्याने वृथा श्रम तर वाचतातच, पण काळ वाया जात नाही. भगवंताचे दर्शन हा एक दिव्य अनुभव आहे. तो निष्काम व निस्वार्थ प्रेमाने नामस्मरण केल्याने प्राप्त होतो. त्या अनुभवाचा आणि त्यासाठी केलेल्या नामसाधनेचा साक्षात संबंध माणसाच्या अंतरंगाशी असतो. अर्थात मानवी जीवनाचे जे बहिरंग आहे त्याच्याशी त्याचा संबंध फार थोडा असतो. अनुष्ठान, जप, तप, कर्म आणि धर्माचे नियमपालन
यांचा संबंध मुख्यतः जीवनाच्या बहिरंगाशी असल्याकारणाने त्यांना अध्यात्मामध्ये गौण स्थान द्यावे लागते. या सर्व गोष्टींना जर भगवंताच्या दर्शनाची पार्श्वभूमी नसेल तर साधनाला त्यांची मदत होत नाही. त्या केल्याने विनाकारण श्रम होतात व ते वाया जातात. भगवंताचे दर्शन होण्यासाठी भगवंताचे नाम मनापासून घेणे हा अनुभवसिद्ध मार्ग आहे. मनापासून म्हणजे केवळ भगवंताच्या दर्शनासाठी नाम घेणे होय. नामाच्या मार्गाची 2 मोठी वैशिष्ट्ये आहेत. नामस्मरण करण्यामध्ये शरीराचे व मनाचे श्रम होत नाहीत, हे एक वैशिष्ट्य, आणि घेतलेले नाम कधी वाया जात नाही, हे दुसरे वैशिष्ट्य होय. नाम कसेही घेतले तरी ते माणसाला आधार देते, कारण ते भगवंतापर्यंत पोचते. प्रत्येक माणूस अपूर्ण असतो. त्या अपूर्णपणामुळे त्याला असुरक्षितपणाची भावना असते. सुरक्षितपणा येण्यासाठी तो पैसा, नातेवाईक, घरदार, सत्ता इत्यादींचा आधार धरतो. पण या सर्व गोष्टी अपूर्ण असल्याकारणाने त्यांच्या आधाराने कोणी निवांत होत नाही. पण जो भगवंताचा आधार धरतो तो मात्र निवांत व निर्भय होतो. भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताचा आधार आपोआप निर्माण होतो. त्याच्या अस्तित्वाची भावना उदय पावली की माणूस एकदम निर्भय होतो. पण नामस्मरणाचा परिणाम एवढ्यावर संपत नाही. निर्भयता आली की मनावरील दृश्याचे दडपण क्षीण होते. मग कोणताही प्रापंचिक प्रसंग मनावर आघात करीत नाही. काही घडले तरी मन व्याकुळ होत नाही. याचा अर्थ मन सूक्ष्म बनते. सूक्ष्म झालेले ते मन भगवंताच्या अधीन होण्याला पात्र ठरते. भगवंत प्रेम स्वरूप आहे, म्हणून नामस्मरणाने सत्वगुण संपन्न झालेले मन भगवंताच्या ठिकाणी रंगू लागते. भगवंताच्या प्रेमाची ही सुरुवात आहे. नामस्मरणाचे पर्यावसान प्रेमाने तल्लीन होण्यात घडून येते. एखादा भुंगा सुगंधी कळीवर बसतो आणि तिच्यातील मकरंद सेवन करण्यात स्वतःला विसरून जातो. त्याप्रमाणे भगवंताच्या नामात मुरलेल्या साधकाची अवस्था होते. नामाला आरंभ करणे त्याच्या स्वाधीन असते, परंतु एकदा तो नामात रंगला की त्याला स्वतःचे व जगाचे भान उरत नाही. तो भगवंताच्या ताब्यात जातो. या अवस्थेलाच नामसमाधी म्हणतात. श्री ज्ञानदेव भगवंताच्या नामाला मंत्र व शस्त्र अशी दोन्ही नावे देतात. भगवंताचे नाम मंत्र आहे, कारण त्याच्या ठिकाणी जीवाला तारण्याचे सामर्थ्य आहे. मंत्र साधना ही शक्ती साधनाच आहे. जगामध्ये जी शक्ती काम करते तिची स्थूल, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशी 3 रूपे आहेत. शक्तीच्या स्थूल रूपाचे मंत्र असतात. त्यांना सिद्ध केले तर त्यांच्या जपाने शारीरिक रोग बरे करणे, विषाची बाधा नाहीशी करणे, हिंस्त्र प्राणी नमवणे इत्यादी गोष्टी मनाप्रमाणे करून घेता येतात. शक्तीच्या सूक्ष्म रूपाचे मंत्र असतात. त्यांना सिद्ध केले तर माणसे वश करून घेणे, पुष्कळ पैसा मिळवणे, वाचासिद्धी येणे, मंत्रदेवतेचे दर्शन होणे, मनात आलेला संकल्प सिद्ध होणे इत्यादी गोष्टी अनुभवास येतात. स्थूल व सूक्ष्म शक्तिरूपांचा दृश्याशी संबंध आहे. पण शक्तीचे अतिसूक्ष्म रूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची शक्ती होय. भगवंताचे नाम हा त्या शक्तीचा मंत्र होय. कोणतेही भगवंताचे नाम स्वतः सिद्धच आहे, पण ते संत किंवा सद्गुरू यांच्याकडून आले की त्याच्यामध्ये त्यांच्या संकल्पाचे सारे तेज येते. त्या नामाचा मनापासून जप केला तर भगवंताचे सगुण दर्शन तर होतेच, पण नाम घेणाऱ्याची देहबुद्धी आणि देहबुद्धीतून उमटणारी वासना दोन्ही मारल्या जातात. म्हणून श्री ज्ञानदेव नामाला शस्त्र म्हणतात. भगवंताच्या नामाने जी निर्वासन अवस्था प्राप्त होते तिच्यासारखी दिव्य सिद्धी नाही. वासनाशून्य झाल्यावर आतून येणारे नाम म्हणजे साक्षात भगवंताचे स्फुरण होय. ते ओंकार रूप असते. साऱ्या विश्वामध्ये अनाहत नादाच्या रूपाने अखंड स्पंदन पावते. त्याची प्रचिती येणाऱ्या व्यक्तीला परमानंद होतो. हीच उन्मनी अवस्था होय. जेथे जगाचे भान उरत नाही तेथे काळाचे भान कोठले उरणार. म्हणून यम त्यांच्या वाटेला जाऊ शकत नाही. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.